फुले म्हणजे या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्या जर नसत्या आज आपण नसतो इथं. त्यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे आणि त्यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई. सुरुवातीला अगोदरच्या काळामध्ये महिलांना चूल आणि मूल एवढंच तिचं कार्यक्षेत्र होतं. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींसाठी पुणे येथे भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली. आणि एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले अगोदर यांना शिक्षण येत नव्हतं. मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी अगोदर आपल्या पत्नीला शिकवलं आणि त्या शाळेमध्ये शिकवण्यास पाठवलं. सावित्रीबाई फुले या शाळेमध्ये शिकायला जात असताना त्यांच्या अंगावर शेण, दगड, गोटे हे सगळे मारायचे. परंतु त्या घाबरल्या नाही. त्या तशाच शाळेमध्ये जायच्या आणि मुलींना शिकवायच्या. एवढंच नव्हे तर लोकांनी त्यांना शिव्या सुद्धा द्यायला सुरुवात केली. परंतु त्या आपल्या कार्यापासून वंचित झाल्या नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या जीवनातील तुम्हाला एक मी प्रसंग सांगते. रात्रीची शांतता होती. सावित्रीबाई फुले झोपल्या होत्या. महात्मा ज्योतिबा फुले आले आणि त्यांनी बघितलं आणि म्हणाले, सावित्री, ए सावित्री, तू झोपली आहेस? त्या म्हणाल्या, हो. त्यांनी पाहिलं तर सावित्रीबाईच्या अंगामध्ये ताप होता. आणि मग ते म्हणाले, सावित्री, तुला एवढा ताप कसा? त्या म्हणाल्या, अहो काही नाही, माझी एक इच्छा आहे. त्या म्हणाल्या, काय? मला एक लुगडं आणून द्याल का हो? महात्मा ज्योतिबा फुलेंना शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पैसे वापरत होते. मग त्यांना प्रश्न पडला की सावित्रीबाई फुले कधीच काही मागितल्या नाहीत, पण आज त्या मला लुगड्यासाठी का हट्ट करत आहेत? त्यांनी विचार केला. त्यांना रात्रभर झोप आली नाही. मग ते सावित्रीबाई फुले सकाळी उठले आणि सावित्रीबाई फुले शाळेत गेल्या. त्यांना जाणून घ्यायचं होतं की सावित्रीबाई फुले आज आपल्याला लुगडं का मागत आहेत. मग त्यांनी शाळेत गेले आणि मग रस्त्यावरून जात असताना त्यांनी पाहिलं की सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर कोणी दगड मारत होते, कोणी शेणाचे गोळे फेकून मारत होते. त्यांनी ज्योतिबा फुलेंना सांगितलं की मला एक लुगडं आणून द्या. ज्योतिबा फुलेंना हा प्रकार सगळा समजला. ते परत घरी आले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांना खरोखरच वाईट वाटलं की माझ्या सावित्रीने माझ्या पुढे कधीच हट्ट केला नाही. परंतु त्यांना आज शिक्षणासाठी ओल्या कपड्यांनी तिथं जाऊन शिकवावं लागत आहे, म्हणून त्यांच्या अंगामध्ये ताप येत आहे हे त्यांना समजलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि मग त्यांनी सावित्रीबाई फुलेंना एक लुगडं आणून दिलं. मुलांनो, सावित्रीबाई फुले या शिक्षिकाच नव्हे तर त्या एक समाजसेविका होत्या. अगोदरच्या काळामध्ये मुलींचं लग्न लवकर व्हायचं आणि मग त्या कमी वयामध्ये लग्न झाल्यामुळे त्या लवकरच विधवा व्हायच्या. आणि मग काय करायचे, वरच्या वर्गातले लोक त्या मुली विधवा झाल्या की मग त्यांचे केस कातरायचे. आणि मग सावित्रीबाई फुलेंना असं वाटलं की या मुलींचे केस कापतात. मग त्यांनी न्हावी समाजातील जे लोक होते त्यांचं प्रबोधन करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांनी जे विधवा मुलींचे जे अपत्य होते त्यांच्यासाठी एक बाल हत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलं. आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना स्वतःचं असं अपत्य नव्हतं. मग त्यांनी त्याच ग्रहातील काशीबाई नावाच्या एका बाईचे मूल दत्तक घेतले आणि त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. मुलांना त्या काळामध्ये अगोदर काही दवाखाने वगैरे नव्हते आणि त्याच काळामध्ये 1896-97च्या सुमारास प्लेग नावाचा एक साथीचा रोग आला. आणि मग त्या साथीच्या रोगामध्ये सावित्रीबाई फुलेंनी ज्यांना प्लेग झालेला आहे त्या रुग्णांची त्यांनी सेवा केली आणि
सेवा करत करतच त्यांनाही त्या प्लेग नावाच्या आजाराने जखडलं आणि 10 मार्च 1897 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेला माझं त्रिवार नमन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.